प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूया आणि त्याच्या नावाचं गुणगान करूया. आपण परमेश्वराच्या मननासाठी आज एक नवीन विषय घेतला आपण. तर त्या विषयाकडे जाण्या अगोदर आपण प्रभूचे सहाय्य घेऊया. आकाश व पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या जीवन प्रभू देवप्पा तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू उपकार स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा तू देव आहेस. आजच्या मनासाठी देवप्पा तुझे वचन दिलेलं आहेस देवप्पा, ते तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होऊ दे आणि देवप्पा वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे वागण्यासाठी, बोलण्यासाठी आणि त्याप्रमाणे देवप्पा तू आमच्यामधून इतरांना दिसावे यासाठी त्याचा उपयोग होऊ दे. प्रभू जे माझ्या मुखातून निघणारे शब्द आहेत, माझ्या मनातून निघणारे विचार आहेत, ते सर्व तुझ्यापासून प्राप्त व्हावे आणि तू गौरविला जा. प्रभू संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हाती सोपून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो नाही बाबा, आमेन. आपण सध्या एका सणामध्ये आपण हा महिना आहे नाही का, डिसेंबर. सगळीकडं ख्रिस्ती समाजामध्ये संपूर्ण जगभर सगळीकडं तारे आहेत, सगळीकडे तारे लावलेले आहेत घराच्या बाहेर किंवा घरामध्ये, मॉलमध्ये, चर्चेसमध्ये आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस ट्री ही एक लावली जाते. आणि त्यामुळे इतर जे विधर्मी आहेत, ख्रिस्तीतर लोक आहेत, ते आपल्याला काय ओळखतात की हे ख्रिस्ती आहेत म्हणून नाही का. सगळीकडे जल्लोष चाललेला आहे. वेगवेगळ्या मोठमोठ्या ख्रिस्त जन्माच्या काय आहेत, लोकांना जेवणं करत आहेत आणि सेलिब्रेशन करत आहेत किंवा त्याबद्दल मोठमोठे समारंभ आयोजित केलेले आहेत. पण ह्यामध्ये आपण ख्रिस्ताला विसरता कामा नये. आपण ह्यामध्ये आपण ख्रिस्त कुठं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. ख्रिस्ताशिवाय हा ख्रिसमस किंवा हा जन्मोत्सव हा एकदम शून्य असा आहे. आपण कितीतरी गोडधोड घरात भरवतो, आपण घर स्वच्छ करतो, रंगरंगोटी लावतो. आपण वर्षातून येणारा हा एक सण आहे की आपल्यामध्ये येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. हे आपण काय करतो, इतरांना आपल्या ह्या गोष्टीमधून इतरांना तो दिसतो. पण ह्यामधून हे पण दिसलं पाहिजे की हा येशू ख्रिस्त कोण आहे आणि तो कशासाठी आला आणि तो त्याचा ह्या पृथ्वीवर येण्याचा उद्देश काय आहे हे आपण इतरांना आपल्या या ज्या सणामधून इतरांना आपण सांगितलं पाहिजे. नुसतंच गोडधोड करणे आणि इतरांना घरी जेवणावळ करणे आणि मोठे मोठे सेलिब्रेशन करणे किंवा मोठमोठ्या आपण पार्ट्या करणं ह्याच्यापेक्षा आपण इतरांना हा ख्रिस्त का ह्या जगात आला, 2000 तुम्ही ख्रिसमस का साजरा करता, तुम्ही हा जन्मोत्सव का साजरा करता, हे आपण इतरांना सांगितलं पाहिजे किंवा ज्यांनी विचारलं तर आपल्याजवळ त्याचं एक उत्तर असलं पाहिजे. असंच आज आपण एक पाहणार आहोत की ख्रिस्ताच्या जन्माच्या विषयी आपण एक नेहमीप्रमाणे आपण लुकाचा अध्याय, पहिला, दुसरा अध्याय किंवा मत्तयाच्या अध्यायात ह्यामध्ये न सुरुवात करता आपण एका वेगळ्या अध्यायामधून सुरुवात करणार आहोत. आज आपण योहानाचा पहिला अध्याय 1 ते 4 आणि 14 वचन किंवा 14 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत. तर प्रथम वचन काय आहे, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो प्रारंभी देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण झाल्या आणि त्याच्याशिवाय काहीही केले गेले नाही. जे बनवले किंवा जे झाले गेले आहे त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन मानवजातीचा काय प्रकाश होता. ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, शब्द देह झाला आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती केली किंवा निवास केलेला आहे. आम्ही त्याचे वैभव पाहिले आहे. एकुलत्या एका पुत्राचं गौरव जो पित्याकडून आला आहे, तो कृपेने आणि सत्याने परिपूर्ण आहे. योहानाच्या पुस्तकात येशूने सांगितलेले 7 चिन्ह, 7 साक्षीदार किंवा 7 वेळा मी आहे हे देखील पुस्तकामध्ये, ह्या योहानाच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. आपल्या सर्वांची वर्षातील आमची आवडती आणि विशेष सुट्टी म्हणजे काय, येशू ख्रिस्ताचा हा जन्मोत्सव. आणि जर मी तुमच्यापैकी कोणाला मला पहिल्या ख्रिस्त जन्मोत्सवाची मूळ कथा सांगण्यास विचारले तर कुठून आपण सुरुवात करू. जर आपल्याला कुणी जर विचारले की ह्या जन्मोत्सवाची
किंवा ह्या ख्रिस्ताच्या जन्माची मूळ कथा सांगण्याला जर कुणी विचारलं तर आपण कुठून सुरुवात करू? आपण काय करू? मेरी, योसेफ, बेथलेहेमच्या प्रवासाची सुरुवात करू का? किंवा देवदूताने योसेफाला किंवा मरियेला आणि जखऱ्याला जे दर्शन दिलं त्याच्यापासून आपण सुरुवात करू का? किंवा मत्याच्या पुस्तकाप्रमाणे योसेफाच्या वंशाळीपासून आपण सुरुवात करू का? मत्याच्या पहिल्या अध्यायामध्ये येशूची वंशावळामध्ये ही दिलेली आहे. आणि आणि किंवा कदाचित जुन्या कराराच्या भविष्याकडे आपण परत जाऊ आणि मसीहाच्या आगमनाची किंवा जन्माबद्दल जे लिहिले गेलेलं आहे भविष्य त्याच्याबद्दल आपण कुठून सुरुवात करणार? आपण काय सांगणार आहोत? येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुरुवात कशी झाली किंवा काय आहे? तुम्ही किंवा मी सर्वांना मत्ती आणि लूकच्या पारंपरिक ख्रिस्ती जन्मोत्सवाची सुवार्तेकडे वळण्याऐवजी योहानाच्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीच्या शब्दाकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि फक्त तेव्हाच तुम्हाला मला दिसेल की योहानाच्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीचे शब्द मूळ ख्रिस्त जन्मोत्सवाच्या कथेची सर्वात चांगली सुरुवात का आहेत हे या म्हणण्याच्या आपण मनन झालं की आपण पाहू शकतो. शेवटी मी सांगेल. पण आता याचा विचार करूया की योहानाने आपल्या सुवार्तेची सुरुवात कशा प्रकारे निवडलेले? अशा प्रकारे निवडले. तो योसेफ किंवा मेरीबद्दल बोलत नाही, तो देवदूतांबद्दल बोलत नाही किंवा मेंढपाळाबद्दल बोलत नाही, तो जुना कराराच्या भविष्यांचा पुरावा म्हणून पुढे करत नाही किंवा लांब लचक वंशावळ मांडत नाही. त्याच्या संपूर्ण सुवार्तेत जे त्यातील सर्व 21 अध्याय एकच उद्दिष्ट आणि एकच ध्येय आहे, ते म्हणजे योहानाच्या 20व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये या ध्येयाचा सारांश असा दिलेला आहे. पण मी ह्यासाठी लिहिलेले आहेत की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. जसा तुम्ही विश्वास ठेवावा, तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे. काय मिळावे? तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने. या वचनामध्ये काय लिहिलंय? यासाठी लिहिलेली आहेत ही वचने, यासाठी लिहिलेली आहेत की येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे आणि तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन काय मिळणार आहे? नावात जीवन मिळणार आहे. काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन मिळणार आहे. परंतु येशू हाच मसीहा आहे, देवाचा पुत्र आहे असा तुमचा विश्वास असावा. आणि असा विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावामध्ये नवीन जीवन मिळावे, नवीन जीवन प्राप्त व्हावे म्हणून हे लिहिलेलं आहे. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी योहानाने दावा केला की त्याचे संपूर्ण सुवार्ता किंवा संपूर्ण जे शास्त्रभाग तो त्यांनी जो लिहिलेला आहे, हे सेवा कार्य, मृत्यू, येशूच्या नावात, मग यहुदी रबीच्या पुनरुत्थानाचे वर्णन केले आहे. हे खरे तर स्वतः देवाविषयीचं पुस्तक आहे. या चारही शुभवर्तमानाच्या परिच्छेदामध्ये आढळणारा हा एक वाक्यांश आहे की परमेश्वर खाली आला. उत्पत्तीच्या 11:15-5 मध्ये लिहिलेला आहे. परमेश्वर म्हणजे यहोवा खाली आला. निर्गमाच्या 19व्या अध्यायात 20व्या मध्ये लिहिलेला आहे. आणि परमेश्वर किंवा यहोवा खाली आला. गणनाच्या 11व्या अध्यायात, 12व्या अध्यायात 25 आणि 5 वचनामध्ये ह्या गोष्टी लिहिल्या की यहोवा खाली आलाय. आणि एकच जी गोष्ट जी मुख्य आहे, जी मी आता तुम्हाला सांगितली की देवाविषयीची जी चारही पुस्तकं जी लिहिलेली आहेत, जी शुभवर्तमान या परिच्छेदाचा आढळणारा एकच वाक्य जे महत्वाचं आहे ते यशाया 64 आणि 1 मध्ये लिहिलेलं आहे. मध्ये संदेष्टा मोठ्याने ओरडला मला, आहा हा, तू स्वर्ग दुभांगला आणि खाली उतरून आला. हो, आमच्यासाठी कोण आलेला आहे? येशू ख्रिस्त या जगामध्ये खाली उतरून आलेला आहे. आणि हे जे भविष्यवाणी जे जुन्या करारात लिहिलं गेलेलं आहे ते ह्या नवीन करारामध्ये काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं आहे. आणि येशू मसीहा आहे. प्रत्येक वेळी विश्वासणारे तारणकर्त्याला येशू ख्रिस्त म्हणतात, तेव्हा ते खरोखरच येशू मसीहा किंवा येशू अभिषिक्त म्हणत असतात. ख्रिस्त हे त्याचं आडनाव नाही, ख्रिस्त हे त्याचं शीर्षक आहे, टायटल आहे. त्याचा अर्थ तो देवाने पाठवलेला होता, दैवी अभिषिक्त किंवा उद्धारकर्ता होण्यासाठी. त्याचं काय आहे? ख्रिस्त म्हणजे काय आहे? तो देवाने पाठवलेला होता, दैवी अभिषिक्त किंवा उद्धारकर्ता होण्यासाठी. आपण आपली आडनाव आहेत नाही का, आपल्याला कितीतरी वेगवेगळे आडनावं आपण पाहू शकतो. त्या आडनावाचा काहीतरी अर्थ असतो. पण यामध्ये येशू ख्रिस्ताचं ख्रिस्त हे आडनाव नाही आहे,
तर काय आहे, त्याला ते दिलेलं एक शीर्षक आहे, एक टायटल आहे, देवाने पाठवलेला दैवी अभिषिक्त आणि उद्धार करता होण्यासाठी. आणि पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्त असे का म्हटले जाते, याचा तुमच्यापैकी पुष्कळने विचार पण केला असेल किंवा नसेल, पण कोणी कधी विचार पण केला आहे का नाही माहीत नाही. पण येशूला ख्रिस्त किंवा मसीहा का म्हटलं जाते, याची काही कारणं येथे आहेत. शुभवर्तमानामध्ये येशूबद्दल सर्व अहवालाद्वारे आपण त्याला ख्रिस्त म्हणून संबोधलेले पाहतो, नाही का. हे शीर्षक महत्त्वाचं आहे आणि हे खरोखर समजून घेण्यासाठी आपण पवित्र शास्त्रात काही भविष्यवाण्या पाहिल्या पाहिजे. तेव्हा आपल्याला कळेल की इस्रायल लोक प्रतिज्ञा केलेला मसीहा किंवा ख्रिस्ताची वाट पाहत होते. म्हणून जेव्हा येशूला ख्रिस्त म्हटलं गेलं, तेव्हा याचा अर्थ असा होता की लोक असा दावा करत होते की तोच होता ज्याची ते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. योहान 20:31 मध्ये लिहिलंय, पण येशू हाच मसीहा आहे, यावर तुमचा विश्वास बसावा म्हणून हे लिहिलेले आहे. काय लिहिलेलं आहे? येशू हाच मसीहा आहे, यावर तुमचा विश्वास बसावा म्हणून हे लिहिलेलं आहे. आणि येशू हा इस्रायलचा अभिषिक्त राजा आहे, ज्याचे वचन संदेष्टांनी दिले होते. जे भविष्य ज्यांनी केलेलं आहे, हे संदेष्टांनी हे दिलं होतं. येशू हा खरा मसीहा किंवा ख्रिस्त आहे, हे आपण कसे ओळखू शकतो? तो मसीहा आहे हे सिद्ध करण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे पुनरुत्थान. मसीहाविषयी अनेक भविष्यवाण्यामध्ये मसीहाचे राज्य कधीही संपणार नाही अशी वचने लिहिलेली आहेत किंवा समाविष्ट केलेली आहेत. यशायाच्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायात 7व्या वचनात, किंवा दानियेलाच्या 7व्या अध्यायात आणि 14व्या वचनात, किंवा दुसऱ्या शमूएलाच्या 7व्या अध्यायात 13व्या वचनात अशी ही वचनं लिहिलेली आहे की मसीहाचे राज्य कधीही संपणार नाही, ते कधीही संपणारच नाही, ते कायमचं आहे, ते आपल्यासाठी दिलेलं आहे. इस्रायलचे इतर सर्व अभिषिक्त जे राजे होऊन गेले, त्यांची राज्य आली, ते राजे आले, त्यांचे राज्य झाले, ते मरण पावले. एखाद्या व्यक्तीचं राज्य कधीही संपणार नाही असा एकमेव मार्ग म्हणजे त्याने स्वतःच मृत्यूला हरवलं. म्हणून जेव्हा येशूने वधस्तंभावर मृत्यूचा पराभव केला, तेव्हा तो बहुप्रतिष्ठित मसीहा असल्याचं काय झालेलं आहे, सिद्ध झाले. जे वाट पाहत होते तोच मसीहा असल्याचं हे काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आणि त्याचे पुनरुत्थान हेच सिद्ध करतं की तो केवळ एक चांगला शिक्षक किंवा महान मनुष्य नव्हता, तर तो भविष्यवाणी केलेला मसीहा किंवा इस्रायलचा अभिषिक्त राजा असा आहे. येशू हा काय आहे, देव आहे. योहान 1:1 आपल्याला काय सांगतो, ख्रिस्त जन्माची जी कथा आहे ती देव स्वतः खाली येण्याची कथा आहे. योहानाच्या 1ल्या अध्यायात आणि 1ल्या वचनात लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता. आपण जर उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायामध्ये जर गेलो तर प्रथमच लिहिलेलं आहे, प्रारंभी परमेश्वराने आकाश व पृथ्वी. प्रारंभ, सुरुवात आपल्याला माहिती आहे का नाही, पण प्रारंभ एका अर्थाने 2000 वर्षापूर्वी देवाने तेच केले होते. त्याच्या चिरंतन योजनेचा एक भाग म्हणून तो स्वर्गातून खाली आला, एक माणूस बनला, जेणेकरून तुम्ही आणि मी येशूकडे पाहू शकू आणि म्हणू शकतो की देव असा दिसतो. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहाल तेव्हा म्हणू शकता की ह्याच देवाने मला बनवलं, त्याच्या प्रतिरूपाचं जर मला बनवलं तर तो असा दिसणार, तो असा आहे, तो देव असा दिसतो. हे तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे. आणि येशूने असे म्हटले किंवा असे केले याबद्दल शुभवर्तमानामध्ये वाचले किंवा ऐकले. खरे तर देवाने काय सांगितले आणि देवाने काय केले याबद्दल वाचले आणि ऐकले, हे आश्चर्यकारक नाही का? म्हणजे काय, येशूने काय म्हटलं किंवा काय केलं हे संपूर्ण चारही शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो किंवा ऐकतो. खरं तर देवाने काय सांगितलं आणि देवाने काय केलं याबद्दल आपण वाचलं आणि ऐकलेलं आहे. कारण येशू काय आहे, देव आहे. हे खरोखर आश्चर्यकारक आहे, अद्भुत आहे, होय की नाही? ख्रिस्त जन्मोत्सवाच्या वेळी देव खाली आला. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी देव खाली आला, याकडे अधिक लक्ष द्या. आणि योहान ही कथा किंवा ही गोष्ट कशी सांगतो ते आपण पाहूया. येशू देव आहे कारण तो
प्रारंभी होता. पहिलंच वचन योहानाच्या पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन. प्रारंभी तो होता. योहानाचे सुरुवातीचे जे शब्द आहेत, प्रारंभी किंवा सुरुवात, आपल्याला उत्पत्ती 1:1 मध्ये देखील दाखवतं. ज्या अर्थात सर्व सृष्टीबद्दल आणि प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीबद्दल बोलतं. तो खरोखर देवाबरोबर सुरुवातीला होता. सर्व गोष्टी त्याच्याद्वारे निर्माण केल्या गेल्या. त्याच्याशिवाय काहीही तयार केलं गेलं नाही. त्याच्यामध्ये जीवन होतं आणि हा जीवन हा मनुष्याचा प्रकाश होता. जीवन कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि हा मनुष्याचा प्रकाश होता. म्हणून योहान जेव्हा येशूला पुत्र म्हणून आणि शब्द म्हणून बोलतो, तेव्हा तो आपल्याला हे जाणून घेऊ इच्छितो की शब्दाला या 2 स्पष्ट कारणामुळे सृष्टीचा भाग मानला जाऊ शकत नाही. म्हणून काय आहे, आपण कळालं ना तुम्हाला की योहान जेव्हा येशूला पुत्र म्हणून आणि शब्द म्हणून बोलतो, तेव्हा तो आपल्याला हे जाणवू देऊ इच्छितो की शब्दाला या 2 स्पष्ट कारणामुळे सृष्टीचा भाग मानला जाऊ शकत नाही. म्हणजे जो शब्द आहे, शब्द कोण आहे? येशू पुत्र हा आहे. तो सृष्टीचा भाग नाही. पण योहान ते सांगतो, प्रारंभी शब्द होता. काहीही अस्तित्वात येण्यापूर्वी तो आधीपासूनच होता, सुरुवातीपासून होता. जी सुरुवात आपल्याला माहित नाही कधी झालेली आहे किंवा कुठं प्रारंभ आहे किंवा कुठं सुरुवात आहे. देव कुठं, तो सुरुवातीपासून आहे. म्हणजे ही सुरुवात किंवा प्रारंभ कुठं आहे आपल्याला ठाऊक नाही. जे काही बनवलं गेलं ते त्याच्याद्वारे बनवलं गेलं. जीवनाचं एकमेव कारण त्याच्यामुळेच आहे. ज्याला सुरुवात नाही त्याच्यामुळं सर्व गोष्टींना सुरुवात आहे. ज्याला सुरुवात नाही त्याच्यामुळं सर्व गोष्टींना सुरुवात आहे. आणि कारण त्याच्यामुळंच आहे. जीवनाचं एकमेव कारण काय आहे? त्याच्यामुळंच आहे. येशू देव आहे कारण तो शब्द आहे. वचन 1 योहान आणि 14 मध्ये योहानाने स्पष्ट करतो की शब्द एकुलता एक पुत्र आहे. शब्द काय आहे? एकुलता एक पुत्र आहे. परंतु वचन 1 मध्ये आपल्याला पुत्राबद्दल हे सांगते की शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. योहाना शब्द देवापासून कसा वेगळा आहे यावर जोर देत आहे. अर्थात हे आपल्यासाठी खूप गोंधळात टाकणारे असू शकतं. कुणीतरी कुणासोबत कसं असतं, पण तेही कुणीतरी असतं. बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये अशा विधानामुळे सुरुवातीच्या जे चर्च आपल्याला शिकवलं, सुरुवातीचे जे चर्चची स्थापना झाली, जी अंत्योक्यात ख्रिस्ती हे नाव देण्यात आलं, हे जे चर्चची सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी आपल्याला आता ट्रिनिटीची शिकवण म्हणून ओळखलं जाणारं सूत्र तयार करण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं. आणि ही कल्पना स्पष्ट करते की पिता कसा देव आहे आणि जो 3 भिन्न व्यक्तींनी बनलेला आहे, पण तो एकच देव आहे. आणि येशू हा देव आहे कारण तो पित्याकडून आलेला आहे, पित्याकडून आहे. योहानाने शब्दाला पुत्र म्हणून ओळखलेला आहे. योहानाने शब्दाला पुत्र असं म्हटलेलं आहे. आणि हे महत्त्वाचं आहे कारण योहानाच्या पुस्तकामध्ये वारंवार येशूला पुत्र किंवा देवाचा पुत्र किंवा आणि कधीकधी मनुष्याचा पुत्र असे संबोधले गेले आणि त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि वचन योहानाचा 1 अध्याय आणि 14 वचनात ही गुरुकिल्ली आहे की जी आपल्याला हे कळण्यास मदत करेल की हे शुभत्वान पृथ्वीवर शब्दाने काय केले याबद्दल बोलत आहे. म्हणून शब्द पित्याकडून एकुलता एक पुत्र आहे. हा भिन्नतेचा भाषेचा भाग आहे. पण जसे आपण वचन 1 मध्ये पाहिलं, शब्द देवाबरोबर होता, पण पुत्र देव आहे हे कसं दाखवतं. आता माझा मुलगा आणि मी, आम्ही दोघे वेगळे आहोत. आम्ही स्त्री आहोत, मी स्त्री आहे, तो पुरुष आहे, तो मुलगा आहे. आणि पण आम्ही काय आहोत? मानव आहोत, नाही का. आम्ही जरी वेगवेगळे असलो तरी आम्ही काय आहे? मानव आहे. तसंच देव, पिता आणि पुत्र हे वेगळे आहेत, परंतु ते देव आहेत. या अर्थाने ते एकच आहेत. योहानाच्या 1 अध्यायात 18व्या वचनामध्ये याबद्दल लिहिलेलं आहे, कोणीही देवाला पाहिले नाही, पण एकुलता एक पुत्र जो स्वतः देव आहे
आणि पित्याच्या उराशी असतो, त्याने त्यास प्रगट केले. काय केले? त्याने त्यास प्रगट केले. आणि येशू देव आहे, कारण त्याच्यामध्ये शब्द देह झाला. योहानाच्या या युक्तीबद्दल किंवा युक्तिवादाबद्दल आम्ही आधी काय म्हटलं ते लक्षात ठेवूया. येशू आहे, पुत्र हा शब्द आहे आणि शब्द हा देव आहे. काय आहे? येशू आहे, जो पुत्र हा शब्द आहे आणि जो शब्द आहे तो काय आहे? देव आहे. भूतकाळ आणि पहिला जेव्हा ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी 14व्या वचनामध्ये ची सुरुवात आढळते. आणि शब्द देह झाला किंवा देह बनला आणि आपल्यामध्ये राहिला, आपल्यामध्ये त्यांनी वस्ती केली. मेरीची गर्भधारणा किंवा तिच्या पहिल्या पुत्राचा जन्मबद्दल येथे आहे. लुकाच्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. गाब्रियल देवदूताने मेरीला हे कसे समजावून सांगितले. आणि लुकाच्या पहिल्या अध्यायात आणि 35व्या वचनामध्ये देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील, म्हणून जन्माला येणाऱ्या मुलाला पवित्र देवाचा पुत्र म्हटले जाईल. फक्त स्पष्टपणे सांगायचं तर येशू येथे प्रारंभी नव्हता, पण या अर्थाने येशू हा यहुदी मनुष्य आहे, मरियेपासून जन्मलेला मनुष्य, पण त्याच वेळी तो पुत्र आहे, म्हणजेच शब्द आहे. तोच शब्द जो देही झाला आणि आपल्यामध्ये वस्ती करून राहिला, तर अर्थाने तो देवासोबत सुरुवातीला आणि प्रारंभी होता. काय आहे? जर येशू हा यहुदी मनुष्य आहे, मरियेपासून जन्मलेला मनुष्य आहे किंवा पुत्र आहे, पण त्याच वेळी तो पुत्र देखील आहे, म्हणजे शब्द आहे. तो शब्द देह झाला आणि आपल्यामध्ये राहिला, या अर्थाने तो देवासोबत सुरुवातीला आणि प्रारंभी होता. आणि तो मनुष्याचं रूप धारण करून ह्या पृथ्वीवर जन्मलेला आहे. आणि येशू हा देहात देव आहे. आता योहानाचा पहिला अध्याय 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की खाली येण्याचे वर्णन करतो. शब्द देह झाला, त्याने आपल्यामध्ये वास केला, आम्ही त्याचे गौरव पाहिले आणि एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने आणि सत्याने परिपूर्ण होते. योहानाच्या या वचनाचा एक भाग असा आहे की तो त्याच्या देवत्वाच्या मध्यभागी त्याच्या मानवतेची घोषणा करून येशूचा परिचय पूर्ण करतो. तो देव असून देखील तो मानव आहे ह्याची घोषणा करून येशूचा परिचय तो पूर्ण करतो. या वचनात देवदूत, मेंढपाळ, ज्ञानी पुरुष किंवा मागी लोक या पहिल्या येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सकाळी बेथलेमाच्या प्रवासामागील सत्य आहे. आणि या वचनाशिवाय बाकीच्या कथेला काही अर्थ नाही. योहानाच्या पहिल्या अध्यायात 14व्या वचनात आपल्याला 2000 वर्षापूर्वी खरोखर काय घडलं आणि आज आपल्यासाठी काय अर्थ आहे हे सांगतं. आणि शब्द देह झाला, तो म्हणजेच देव एका व्यक्तीमध्ये मानवी स्वभावाशी एकरूप झाला आणि तो खरा माणूस होता, मनुष्य होता आणि तो खरा देव होता, जो इतिहासात येशू म्हणून जगला होता. आणि देवाची योजना पूर्ण करण्यासाठी तो पापी लोकांना वाचवण्यासाठी आला. तो तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तो आला. तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी तो आला. देहातील येशू हा स्वतः देवाची अभिव्यक्ती आहे आणि हा येशू स्वतः देव आहे, कारण येशू हा देहात देव होता. मृत्यूवर त्याचा विजय, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी काय आहे? सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. येशू हा शब्द आहे जो देव होता. योहानाच्या पहिल्या अध्यायात पहिलं वचन. नंतर शब्द देह झाला, योहानाच्या पहिल्या अध्यायात 14व्या वचनात लिहिलं आहे. आणि या दोन्ही विधाना दरम्यान योहान म्हणतो, जो जगात होता आणि जगात
जग त्याच्याद्वारे बनवलं गेलेलं आहे. योहानाचा पहिल्या अध्यायात आणि 10व्या वचनात लिहिलेलं आहे. आता जर शब्द देव होता आणि शब्द देह झाला, मग नक्कीच देव देह झाला. तोच येशू होता. देहात देव, जगात देव, पृथ्वीवरील देव आणि ख्रिस्तामध्ये देव. जेव्हा आपण सर्वजण एक महान मेजाभोवती उभे आहोत, एक संपूर्ण भव्य विपुलतेचे मेजावर काय आहे? सत्य आणि कृपेवर कृपा आहे. आज देव तुम्हाला आमंत्रित करत आहे, या आणि त्याच्या पूर्णतेचा स्वीकार करा. हे जग तुम्हाला जे काही देत आहे त्यापासून दूर राहा, कारण हे जग पापी आहे, सैतानाचं आहे. ते तुम्हाला खेचत आहे या जगाकडं. जे काही शाश्वत मूल्य नसलेली पोकळ ही सर्व आश्वासने देतं. जग काय ही पोकळ आश्वासने देत आहे, त्यातला काही अर्थ नाही. आणि कबूल करा की तुम्ही आणि पापी आहात. येशू ख्रिस्त तारणहाराची नितांत गरज आहे. आज तो तुम्हाला देत आहे. जे देत आहे त्याबद्दल त्याच्यावर विश्वास ठेवा, जे अनंत काळचे जीवन आहे. तुम्ही त्याच्या सत्याचा आणि कृपेचा आस्वाद घ्यावा आणि तुम्ही सतत आनंदित व्हावं आणि नेहमी आभार मानले पाहिजेत. आणि ह्या ख्रिस्त जन्माच्या वेळी आणि ह्या सणाच्या दिवसामध्ये आणि वर्षभर आपल्याजवळ सोबत कोण आहे? तर आपल्यासोबत इमॅन्युअल आहे. आमच्याबरोबर देव काय आहे? आमच्याबरोबर आहे. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, घाबरू नका, कारण मी तुमच्याबरोबर सतत आहे. आणि ह्या जन्माच्या वेळी जेव्हा त्याला नाव देण्यात आलं, काय देण्यात आलं? इमॅन्युअल, आम्हाबरोबर देव. आणि तो सतत आमच्याबरोबर आहे. आणि तो जगाच्या शेवटपर्यंत तो तुमच्या आणि माझ्याबरोबर सतत असणार आहे. आणि हीच आज ख्रिस्त जन्माची काय आहे? ही कथा आहे. आणि आज आपण इतरांना त्याची कथा सांगूया. धन्यवाद. आमेन. प्रेज द लॉर्ड.